आज ट्रॅफिक जाम प्रदूषण त्याच्यामुळे आम्ही परिसर पूर्ण हे झाला आहे इथं. जबाबदार कोण आहे याला? सगळे नगरसेवक इथले जे नगरसेवकांना टेंडर दिलेले इथले सगळे त्यांच्या हाताखालच्या लोकांना टेंडर दिले इथले सगळे आणि त्याच्यामुळं सगळ्यांना त्रास झाला आहे. नगरसेवकच टेंडर घेत आहेत का? हां, नगरसेवक टेंडर घेतात हे इथले सगळ्यांनी वाटून टेंडर घेतलेत. जे माजी नगरसेवक होते त्यांनी वाटून कामं घेतलेत. कोण नगरसेवक कोण आहे? इथले कोण जुने नगरसेवक जे माजी नगरसेवक होते त्यांनी कामं घेतलेली आहे सगळी. कोणाचा प्रभाग क्रमांक कोणाचा आहे? ते नाही ते नावं आता इथं 3 नगरसेवक होते ते तिघांचे पण नावं आहे तिथं. तिघं पण त्यात सामील आहे. हां, तिघं सगळ्यांनी वाटून टेंडर घेतलेले आहे सगळे. आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हे काम सुरू झालंय का? काय भावना? झालं त्याच्यामुळे आज 8 वर्ष झाले त्यावेळेस झोपून होते ना आज अचानक यांनी ही कामं चालू केलेली आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरुवात होत आहेत आणि त्यावरती तुमची काय हे असेल की रणनीती म्हणजे काय विचार आहे की कोणाची पार्टी नेमकं महानगरपालिकेत बसेल? पार्टी आता काय ते त्यांचे सगळं सेटलमेंटच आहे. कोण बसते ते चालूच होणार आहे. इकडे कोण आहे? इच्छुक उमेदवार कोण आहे इकडे? इथे भरपूर इच्छुक आहे. भाजपचे आहे, यांचे आहे, काँग्रेसचे आहे, राष्ट्रवादीचे आहे, सगळे इच्छुक आहे इथं. आपल्यासोबत इथले काही स्थानिक होते. लोकांच्या भावना अगदी गांभीर्याने घेण्यासारख्या आहेत. कारण जर निवडणुका तोंडासमोर ठेवून जर रस्त्यांची कामं केली जाणार असतील आणि परत मत मागण्यासाठी येणार असेल तर त्या नगरसेवकांना निवडून द्यायचं का, हा इथल्या स्थानिकांचा मुद्दा आहे. अशाच प्रखर बातम्या बघण्यासाठी बघत राहा पुणे लोक.